जय शिवराय, जय महाराज, नमस्ते मित्रांनो. आखाती देशात चाललेल्या सध्या थांबलंय, पण ते युद्धाचे परिणाम अख्ख्या जगाला बघायला. प्रत्येक देश ते युद्धाचा प्रभाव आपल्या देशावर कमी व्हावा म्हणून काही उपाययोजना करतात. आता आपल्या देशाची परिस्थिती पाहिली तर आपल्याला पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस, नॅचरल, हे सगळं आयात करावं लागते आखाती देशातून, प्रसंगी रशियातून. आणि सोनंही आपण आयात करतो. आता आपल्याही देशाला युद्धाचा झळा बसल्यात, त्या कमी व्हाव्यात तर युद्ध दीर्घकाळ चालेल, सध्या तरी थांबलेलं असलं. किंबहुना झालेलं नुकसान पाहता इराणचं दुरुस्त होता होता 7-8 महिने लागतील. आत्ताच थोडीशी पेट्रोलची भाववाढ, गॅसची भाववाढ झालेली, आणखी होऊ नये, याच्या झाडा बसू नये. सोय खाण्याचं तेलही आपल्याला बाहेरून आयात करावं लागतं. आणि सगळं आयात करताना प्रमुख आहे ती होर्मुझची समुद्रभूमी, आणि त्याच्यावर पूर्णपणे इराणचं नियंत्रण. तिथं त्यांच्याशी डील केल्याशिवाय एकही जहाज सोडलं जात नाही. तेव्हा मोदी साहेबांनी काही आव्हानं केली, सोनं खरेदी करू नका वर्षभर, पेट्रोल जपून वापरा, तेल जपून वापरा. या सूचना वजा सल्ला आहे, सक्ती नाही आहे, पण या देशाचं बोलणं आहे. पण याच्यावरती प्रचंड प्रमाणात रील्स आणि मीम्स येत आहे. आता काही स्त्रियांचं म्हणणं असेल की जर वर्क फ्रॉम होम असेल तर असा नवरा 24 तास सहन करणं म्हणजे एक प्रकारचा अन्यायच आहे. तेव्हा कृपा करून पुरुष मंडळींचं वर्क फ्रॉम होम रद्द करा. आता सोन्याबद्दल तर इतक्या साऱ्या रील्स आहे की विचारू नका. की नवरा कुठं तरी तयार झालता सोनं घ्यायला, चंद्रहार घ्यायला. आता मोदी साहेबांनी असं म्हटलं, सगळा इचका नाही, त्याला ऐवजी आम्ही तूप वापरू. देशी आहे ना ते, तूप वापरू. पण कृपा करून नवीन एखादी सूचना काढू नका. पार्लरवरती बंदी आणू नका, नाहीतर सगळ्यांचे खरे चेहरे उघड होतील. अशा विविध मजेशीर रील्स येत आहेत. परंतु मित्रांनो, एक सारासार विचार करता मोदी साहेबांनी केलेल्या सूचना या देशहिताच्याच आहेत. आपण सगळ्यांनी थोडी थोडी बचत केली, मागणी कमी, आणि आपल्याला देशाला त्या युद्धाच्या फारशा झळा बसणार नाही. जय हिंद.